अनंतकोटी ब्रह्मांडनायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने आजचा तुमचा दिवस चांगला जावो, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 10 एप्रिलला आपल्या श्री स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे. या दिवशी आपण सर्वांनी स्वामी महाराजांची शक्य तितकी सेवा केली पाहिजे. ही सेवा अतिशय फलदायी असते. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधूनी पाहे. या सेवेने आपल्या अडचणी दूर होतात. सगळ्यांच्या घरात काही ना काही अडचण असते. असे कोणीच नाही की ज्याला कोणतीही अडचण नाही, त्याच्या घरात वादविवाद नाही, आजारपण नाही, दुखणं खुपणं नाही. तर या सर्व गोष्टी थांबवण्यासाठी आपण स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी काही सेवा केल्या पाहिजेत. कधीकधी आपल्याला आपल्या मुलांची हवी तशी प्रगती होत नाही, तर त्यासाठी देखील आपण स्वामी महाराजांच्या सेवा केल्या पाहिजेत. या सेवा केल्याने स्वामी महाराज प्रसन्न होतील, घरातील अडचणी संपतील, घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल. तर या दिवशी कोणते उपाय, कोणत्या सेवा कराव्यात याबद्दलची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणजेच 10 एप्रिलला आपण सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठावे, कारण ब्रह्ममुहूर्तावर केलेली सेवा लवकर फलदायी होते. तर या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात 1 चिमूटभर हळद आणि 2 थेंब गंगाजल टाकायचे आहे. पाण्यात हळद टाकून आंघोळ केल्याने आपला गुरुग्रह बळकट होतो. आपल्याला माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते. आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान करणे शक्य नसते, म्हणून आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकावे. आता गंगाजल ही आपल्याकडे नसेल तर काय करावे? जर आपल्याकडे गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघायचे आपल्याला आणि गंगा नदीचे स्मरण करायचे आहे आणि हर हर गंगे असे म्हणायचे. त्यामुळे आपल्याला गंगा नदी स्नान केल्याचे पुण्य मिळेल. त्यानंतर आपल्याला आपल्या घरात स्वच्छता करायची आहे. घरातील फरशी पुसायची आहे. तर घराची फरशी कशी पुसायची आहे? फरशी पुसताना फरशी पुसण्याच्या पाण्यात आपल्याला 2 थेंब गोमूत्र टाकायचे, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि 1 मिठाचा खडा टाकायचा आहे. त्याचबरोबर पिवळी मोहरी देखील टाकायची आहे आणि अशा पाण्याने हे पाण्यात मिक्स करून चांगलं आपल्याला आपल्या घरातील फरशी पुसायची आहे. या पाण्याने फरशी पुसल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी नाहीशी होते. त्यानंतर आपल्याला या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालून सेवा करू नका, कारण ती सेवा फलदायी होणार नाही. त्यामुळे शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे घालावे किंवा इतर कोणत्याही रंगाचे कपडे घातले तरी चालेल, परंतु काळ्या रंगाचे कपडे अजिबात घालू नका. आपल्या घराबाहेर पाणी शिंपडायचे आहे, पण या पाण्यात 2 थेंब गोमूत्र आणि हळद मिक्स करून उंबरठ्याबाहेर शिंपडायचं आहे. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येणार नाही आणि घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी राहील. त्यानंतर आपल्याला उंबरठ्याचे लेपन करायचे आहे. हळद आणि गोमूत्र मिक्स करून आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याचे हळदीने लेपन करायचे आहे. जसं दिवाळीच्या दिवशी आपण आपले घर स्वच्छ करतो, डेकोरेट करतो, त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते, प्रसन्न होते. जेव्हा एखादे घर बाहेरून स्वच्छ दिसते, सुशोभित केलेले असते, तर त्या घराकडे कुणीही सहज आकर्षित होते. आपले देखील मन प्रसन्न होते आणि त्या घरात आपल्याला जावंसं वाटतं. त्याचप्रमाणे आपण माता लक्ष्मीच्या आगमनासाठी सुद्धा घर स्वच्छ करायचं आहे आणि घराची सजावट देखील करायची आहे. घराबाहेर कचरा, अडगळ आणि चपला ठेवायच्या नाही. त्यानंतर हळद आणि गोमूत्र मिक्स करून मुख्य प्रवेशद्वारावर एक स्वस्तिक काढायचं आहे
आपण कोणत्याही मंगल कार्याच्या प्रसंगी स्वस्तिक काढतो, कारण स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. त्यामुळे आपण स्वस्तिक काढायचं आहे. या दिवशी जर तुम्हाला श्री स्वामी महाराजांचे किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणे शक्य असेल तर जरूर जा. किंवा तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती, फोटो असेल तर त्यासमोर बसून देखील तुम्ही स्वामींच्या वेगवेगळ्या सेवा करू शकता. स्वामींची मूर्ती असेल तर तिला अभिषेक करावा. अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा नामजप करायचा आहे. महाराजांना तुम्ही पहिले पंचामृताने आणि नंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर स्वामी महाराजांना पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र घालायचे आहे. स्वामींना अत्तर लावायचं आहे आणि पिवळी सोनचाफ्याची फुले वाहायची आहेत. ती नसेल तर कोणतीही पिवळ्या रंगाची फुले वाहावीत. स्वामींना पुरणपोळीचा किंवा बेसनाच्या लाडूंचा नैवेद्य दाखवायचा. का तर स्वामींना बेसनाचे लाडू आणि पुरणपोळी हे अतिशय प्रिय आहेत. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा. त्यानंतर तारक मंत्राचा जप करून त्याचे तीर्थ बनवायचे आहे. आपल्या घरातील सर्व सदस्यांना ते तीर्थ प्यायला द्यायचे आहे. घरातही हे पाणी शिंपडायचे आहे. या दिवशी श्री स्वामी चरित्र सारामृत 21 अध्यायांचा एक पूर्ण पाठ करायचा आहे. त्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. या दिवशी कोणाला अपशब्द बोलायचे नाही, कोणाशी भांडणतंटा करायचा नाही. या दिवशी जर कोणी दारावर आले तर त्याला रिकाम्या हाती परत पाठवायचं नाही. त्याला काहीतरी त्याला द्यायचं आहे तुम्हाला. या दिवशी आपण केलेली सेवा, आपण केलेले दान याचे महत्त्व कित्येक पटीने असणार आहे. त्याच्यामुळे गोरगरिबांना दान केले किंवा मठात जाऊन काही दान केले तरी चालेल. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते. श्री स्वामी समर्थ.